पक्षाची एक शाखा म्हणून ते काम करतात, हे लपून राहिलेलं नाही. निवडणूक भारतीय जनता पक्षावरती आम्ही आरोप केला तर राजीव कुमार नावाचे निवडणूक आयुक्त उत्तर द्यायचे सरकारवरती आरोप केल्यावर. निवडणूक आयोग हे एक संविधानिक पद आहे, घटनात्मक पद आहे. त्यांनी निष्पक्षपाती पद्धतीनं या देशातल्या निवडणुका घ्यायच्या असतात. मोदी शहा सांगतील त्या पद्धतीनं निवडणुका घ्यायच्या नसतात. एक लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस, तुम्ही वकील असाल पण कायद्याचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त आमचा आहे. आदित्य ठाकरे काल असं म्हणाले की भाजप संपूर्ण महाराष्ट्र घेऊन पाहतो आहे, त्यामुळे महाराष्ट्र हितासाठी लढणाऱ्या पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आदित्य ठाकरे यांनी जे विधान केलेलं आहे ती शिवसेनेचीच भूमिका आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे. आणि काही काळापूर्वी राज ठाकरे यांनी पण तीच भूमिका मांडली होती की मोदी शहाला महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, हे महाराष्ट्र गिळत आहेत. काँग्रेसचीही तीच भूमिका आहे. त्याच्यामुळे हे जे समविचारी पक्ष आहेत, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपू पाहणारे किंवा महाराष्ट्र उद्योगपतींच्या, गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणारे, या सगळ्यांनी एकत्र यावं, ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला आमच्या आधीच्या पिढीनं केला, त्याच प्रकारचा नवीन लढा आपल्याला आता उभा करावा लागेल, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि आम्ही सगळे त्यासाठी तयार आहोत. राऊतसाहेब, असंही म्हटलं जातं आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी आता नातेवाईकही प्रयत्न करतात, त्या माध्यमातून ही संवाद होतो. हा राजकीय विषय आहे. नाही, पण चंदूमामा वैद्य मला माहित नाही की त्यांनीही अनेकदा प्रयत्न केले. मला माहित नाही. राऊत प्रयत्न करतात, त्यांच्या प्रयत्नांना यश येईल. आम्ही नक्की 100% प्रयत्नाचा गरजच नाही. प्रयत्न कशा करता हवे? आम्ही जेव्हा स्वतः सांगतो हे होईल, हे होणं गरजेचं आहे, हे ठामपणे आम्ही सांगतोय, मनापासून सांगतोय, भावनिकदृष्ट्या सांगतोय. आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे असतील, आम्ही सगळे त्यांचे सहकारी असू, हे अत्यंत भावनिकदृष्ट्या आणि सकारात्मकदृष्ट्या या विषयाशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. एका बाजूला राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा करत असताना दुसऱ्या बाजूला राणे कुटुंबामध्ये सुद्धा दोन भावांमध्ये वाद दिसतो आहे. महायुतीतच नितेश राणे एक विधान करतात, त्यावर मला प्रतिक्रिया देतात. मी काय ते निलेश राणे किंवा नितेश राणे यांच्याप्रमाणे तोल सोडून बोलणारा माणूस नाही. मुळात भावाभावात वाद होऊ नयेत, घर कोणाचे असू द्या. राजकारणामुळे घरामध्ये वाद निर्माण होऊ नये. हा वैचारिक वाद असू शकेल. एक भाऊ एका पक्षाचे आमदार आहेत, दुसरे भाऊ दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत. कदाचित हा वैचारिक वाद असेल आणि त्यांचे वडील आणि त्यांची आई सक्षम आहे वाद सोडवायला. एकाच घरात राहतात, वेगळे राहत नाहीत ना. हा राजकीय वाद असेल, वैचारिक वाद असेल तर तो सहज सुटू शकतो. आणि असे वाद ही महाराष्ट्राची एक वैभवशाली परंपरा आहे. अशा प्रकारच्या वादातून महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. रावसाहेब, महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री असं म्हणतात की मी कधीही नापास होऊ शकत नाही. म्हणजे जे काही रिपोर्ट कार्ड आलं मंत्र्यांच्या कामगिरीचं, त्याबद्दल ते असं म्हणतात की मी कधीही नापास होऊ शकत नाही. आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येतात. खोटं बोलतायत ते. त्यांनी त्याच्यानंतर